Honorable Sri Justice O is an eminent legal luminary. We are obliged to hear him. Namaskar. With the permission of the Honorable Chief Justice, I would like to speak in Marathi. मगाशी माझे जुने मित्र आणि आताचे सहकारी न्यायमूर्ती प्रसन्न वराळ्यांचं भाषण चालू झालं तेव्हा मी गवई साहेबांना मुद्दाम सांगत होतो की त्यांच्यानंतर मराठीत भाषण करणे मोठ्या अडचणीचं काम असतं. कारण त्यांना तुकारामाची गाथा पाठ आहे, संत नामदेवांचे ज्ञानेश्वरांचे अभंग पाठ आहेत, कविता पाठ आहेत. आम्ही काही त्याला पुरे पडू शकत नाही मराठीतून बोलताना. अनेक मान्यवर इथे आहेत, व्यासपीठावर आहेत, समोर आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख मी करत नाही. फक्त एक प्रतिकात्मक म्हणून मी फक्त माझे ज्येष्ठ सहकारी न्यायमूर्ती भूषण गवईंचा उल्लेख करतो. कार्यक्रम सुरू होऊन जवळजवळ 1.5 तास झालेला आहे. पण ही जी निरागस बालकं आहेत इथे बसलेली त्यांच्याकडे आपण जरूर पहा. मी पाहत होतो मगाचपासून. ती इतकी निरागस आहेत की ती कोणाची चित्र काढतात त्यांना माहिती नाही आहे. कदाचित अजून 15-20 वर्षानंतर त्यांना कळेल की ते कोणाची चित्र काढत होते. मला सांगायची गोष्ट वेगळी आहे. इतकं तन्मयतेने ते काम करतायत, इकडे तिकडे पाहत नाही आहेत. माझ्या विचार असा मनात आला की इतकी तन्मयता आम्ही न्यायक्षेत्रात काम करणाऱ्या न्यायाधीशांनी आणि वकिलांनी दाखवली तर आत्ता करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त काम करू शकू. या शाळेतल्या मुलींचंही कौतुक केलं पाहिजे. फार सुमधुर असं त्यांनी स्वागतगीत सादर केलं. मला वाटतं 2016 साली का 17 साली मी हा भूखंड पाहायला आलो होतो. पिंपरी चिंचवडच्या न्यायालयामध्ये काहीतरी कार्यक्रम होता. मला योग्य आठवत असेल तर माझे सहकारी मकरंद कर्णिक माझ्याबरोबर होते, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक. आम्ही पालक न्यायाधीश होते ह्या जिल्ह्याचे. आणि त्याला जवळजवळ आता 8 वर्ष झाली. 8 वर्ष लागली की हे स्वप्न न्यायालयाचं आणि वकिलांचं स्वप्न पुरवायला 8 वर्ष लागली. मगाशी मुख्य न्यायमूर्तींनी सांगितल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड ही जी 2 शहरं आहेत ती मोठ्या उद्योगधंद्यांकरता, मोठ्या कारखान्यांकरता प्रसिद्ध आहेत. आणि असं म्हटलं जातं की पिंपरी चिंचवड या 2 शहरांची जी महानगरपालिका आहे ही भारतातली एक अतिशय श्रीमंत अशी महानगरपालिका आहे. आणि अशा ठिकाणी एक आधुनिक न्यायालय उभं राहणं हे केव्हाच व्हायला पाहिजे होतं, काळाची गरज होती. पण उशिरा का होईना आज त्याची कुठेतरी सुरुवात करतोय आपण. ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विस्तार एवढा वाढलेला आहे की मला असं वाटतं की ही अत्याधुनिक अशी इमारत उभी राहिल्यानंतर न्यायालयाचा पण विस्तार झाला पाहिजे. अर्थातच मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की हा धोरणात्मक निर्णय हा मुंबई उच्च न्यायालयाने घ्यायचा आहे, मुख्य न्यायमूर्ती आणि त्यांच्या सहकार्याने. पण मला असं वाटतं की या ठिकाणी इमारत उभी राहिल्यानंतर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, जिल्हा न्यायाधीश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब न्यायालयाची निर्मिती करणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की समाजापुढचा सध्या हा एक फार मोठा ज्वलंत प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि विशेषतः शहरांमधला की हे विवाहविषयक वाद आहेत ते इतके वाढत चाललेले आहेत आणि एका वादातून 10 आणि 15 खटले उभे राहतात. त्यामुळे हळूहळू ही इमारत झाल्यानंतर न्यायालयांचा पण इथे विस्तार झाला पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की आपली जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेमध्ये आपली दिवाणी न्यायालयं, न्यायदंडाधिकाऱ्यांची न्यायालयं, जिल्हा न्यायाधीश ही जी न्यायालयं आहेत ही आपल्या न्यायव्यवस्थेची ही खरी न्यायालयं आहेत. मगाशी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींनी उल्लेख केल्याप्रमाणे थोडंसं वेगळ्या भाषेत आपल्याला सांगतो की सामान्य माणसाची न्यायालय हीच आहेत. फार थोडे सामान्य पक्षकार हे कुठेतरी उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. म्हणजे वेगळ्या अर्थाने पाहिलं तर सामान्य पक्षकार जो आपला आहे त्याचं भवितव्य
या न्यायालयांमध्ये घडत असतं किंवा बिघडतही असतं. आणि त्यामुळे माझ्या दृष्टीने ही जी या स्तरावर काम करणारी न्यायालये आहेत, म्हणजे दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय, ही न्यायालय जी आहेत ती आपल्या न्यायव्यवस्थेचा खरा गाभा आहे. आणि म्हणून मला नेहमी वाटतं, मी आजपर्यंत हे उघडपणे सांगत आलेलो आहे, की आपण जेव्हा न्यायव्यवस्थेचा विचार करतो तेव्हा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचा विचार करायच्या आधी आपण आपली ही न्यायालय आहेत, ही न्यायालय कशी सुदृढ करता येतील, ती न्यायालय कशी प्रगल्भ करता येतील याच्यावर आपण जोर दिला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी न्यायालय आहेत, या न्यायालयांना योग्य त्या साधन सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो ते मिळालं पाहिजे. मगाशी वराळे साहेबांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा उल्लेख केला. मी तिथे गेल्यानंतर एकच गोष्ट माझ्या मनात यायची की या राज्यामध्ये किती आधुनिक अशी न्यायालय उभी राहिलेली आहेत, त्याची तुलना आपल्याकडे जी न्यायालय त्यांची होऊ शकत नाही. तर जर कर्नाटक राज्यामध्ये या तालुका आणि जिल्हा स्तराच्या न्यायालयाने एवढं महत्त्व दिलं जातं, इतकी सुंदर अशी न्यायालय उपलब्ध करून दिलेली आहे, ते आपल्या महाराष्ट्रात का होऊ नये. आता अर्थातच फरक पडलेला आहे. आपल्याकडे आता नगरचं न्यायालय झालं आहे, बीडचं झालं आहे, आता कोल्हापूरचं सुंदर न्यायालय झालं आहे, सांगलीचं झालेलं आहे, हळूहळू बदल व्हायला लागलेला आहे. आणि मगाशी मी इथे बाहेर फोटो पाहिले, त्याचं जे प्रस्तावित जे आराखडा आहे तो आराखडा पाहिला. मला असं वाटतं हे अतिशय आधुनिक असं कोर्ट, आधुनिक असं न्यायालय हे उभं राहील. आणि ते उभं राहिलंच पाहिजे. ह्याचं कारण असं आहे की या न्यायालयांमध्ये काम करणाऱ्या न्यायाधीशांना, वकिलांना आणि मुख्य म्हणजे पक्षकारांना आधुनिक अशा सुविधा मिळायला पाहिजेत आणि ते मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे. आता न्यायालयाचं हे काम सुरू होईल, बांधकाम सुरू होईल, त्यामध्ये वकील संघटनेची फार मोठी जबाबदारी असते. कारण हे जे शासन कंत्राटदार नेमत असतं त्यांच्या कामामध्ये अनंत अडचणी निर्माण होतात. तर त्यांना कायम मदत करणं, त्यांना सहकार्य करणं, त्यांच्याशी संपर्कात राहणं हे वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. त्यांनी जर ते केलं नाही तर ज्या पद्धतीने न्यायालय उभं राहायला पाहिजे त्या पद्धतीने उभं राहणार नाही. आपल्या न्यायालयांबद्दल बोलताना मला नेहमी असं वाटतं, मी कर्नाटक राज्यात असताना मी नेहमी एक गोष्ट सांगायचो की न्यायालय आपली जी आहेत, मी अनेक न्यायालयांमध्ये जायचो. न्यायालयांमध्ये गेलं की न्यायालयाच्या भिंती असतात, जिन्याच्या भिंती, कोपरे कोपरे असतात, ते लाल रंगाने रंगलेले असतात. ते का असतात आपल्याला कारण सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मी जेव्हा जेव्हा जिल्हा न्यायालयात गेलो, जवळ 31 जिल्हा न्यायालयात मी तिथे गेलो, तिथे नेहमी सांगायचो की स्वच्छता न्यायालयाची अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण न्यायालयात आपण स्वच्छता जर पाळली, स्वच्छता बाळगली, न्यायालयाचा परिसर स्वच्छ असला तर आपल्याला काम करायला जास्ती उत्साह वाटतो. मगाशी मी वाचलं, आम्हाला जे कागद दिले त्या कागदामध्ये की 28,000 स्क्वेअर मीटर या न्यायालयाचं क्षेत्र राहणार आहे. प्रचंड मोठं काम आहे. अनेक न्यायालयाची दालनं इथे येणार आहेत. मी मागच्या वेळेला 8 वर्षापूर्वी इथे आलो होतो आणि आत्ता पण आलो. मला एक अशी जाणीव झाली की न्यायालयाचं बांधकाम करत असताना आपल्याला अतिशय एक मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. ती म्हणजे या परिसरामध्ये वृक्षारोपण करायची. याचं कारण असं आहे, आणि नुसतं वृक्षारोपण करायचं म्हणून करणं हे नाही आहे. त्याचे 2 उद्देश आहेत. वृक्षारोपण जर करायचं असेल तर आपल्याकडे वन खातं आहे, त्या वन खात्याकडनं एक शास्त्रोक्त अभ्यास करून निरनिराळ्या प्रकारची झाडं इथे लावली पाहिजेत. झाडं लावण्याचा उद्देश 2 आहेत. एक म्हणजे असं की हा जो परिसर आहे, एवढं मोठं प्रचंड असा मोठा हा प्लॉट आहे. न्यायालयामध्ये अनेक नागरिक, अनेक पक्षकार मोठ्या आशेने येत असतात की त्यांना न्याय मिळेल. मला नेहमी असं वाटतं की ह्या सामान्य माणसाच्या, सामान्य पक्षकाराच्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही. कमीत कमी आपण एवढं तरी केलं पाहिजे की इथे काही वर्षांनी 25 न्यायालय होतील, 26 न्यायालय होतील. त्या न्यायालयामध्ये जे पक्षकार मोठ्या आशेने येतात त्यांना आपण चांगल्या प्रतीचा न्याय देऊ शकलो नाही तरी त्यांना सावलीत बसता आलं पाहिजे, झाडांच्या सावलीत बसता आलं पाहिजे न्यायालयात जेव्हा येतील. याच्याकरता आपण वृक्षारोपण हाती घेतलं पाहिजे. आणि मला नेहमी असं वाटतं की आपण जेव्हा न्यायालयाच्या संदर्भात विचार करतो, आपण पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. घटनेत लिहिलेलं आहे, आपल्या प्रत्येकाचं मूलभूत कर्तव्य आहे पर्यावरणाचं संरक्षण करणं. म्हणून मला असं वाटतं की वृक्षारोपण हे आत्तापासून सुरू केलं की जेव्हा न्यायालयाचं उद्घाटन होईल ते कुठेतरी थोडीशी झाडं ती वाढायला लागतील. दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुठेही नवीन न्यायालय बांधतो तिथे आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे. जे काही थोडाफार पाऊस पडतो ह्या भागामध्ये
त्या प्रत्येक पावसाचा थेंब आहे हा आपण वापरला पाहिजे. ते करत असताना आपण दुसऱ्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. ही आपली महानगरं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. प्रत्येक महानगरामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावायला लागलेली आहे. त्यामुळे इथे बोरवेल तयार करणं हे आपलं काम आहे. त्यानंतर न्यायालयातलं जे पाणी असतं, आपण स्वच्छतागृह करू तिथे, त्यातनं येणारं जे पाणी असतं ते पाणी फिल्टर करून त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी आपण न्यायालयाचा परिसर साफ करण्याकरता आणि झाडांना पाणी देण्याकरता ते केलं पाहिजे. त्या जेव्हा नवीन न्यायालय निर्माण होतं आपण पर्यावरणाचा विचार हा आवर्जून करायला पाहिजे. ते करणं आपलं घटनेने सांगितलेलं कर्तव्य आहे. मला नेहमी असं वाटतं की बऱ्याच वेळा आपण म्हणतो न्यायालयांना आपण न्याय मंदिर म्हणतो. आता ते मंदिर म्हणावं की नाही हा वादाचा विषय होऊ शकतो. पण मला असं वेगळ्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं तर असं मला वाटतं की खरं पाहायला गेलं तर कुठल्याही धर्माचं नाही असं हे मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे मानवतेचा धर्म आहे, कायद्याचा धर्म आहे तिथे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी, न्यायाधीशांनी, पक्षकारांनी, वकिलांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी आपण एक नेहमी विचार केला पाहिजे की ह्या न्यायालयाच्या वास्तूचं आपण पावित्र्य राखलं पाहिजे. पावित्र्य राखलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? मी कुठल्याही धार्मिक हेतूने म्हणत नाही पावित्र्य राखणं. पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता ठेवली पाहिजे. या न्यायालयाची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे न्यायालयामध्ये आपण अतिशय तन्मयतेने सगळ्यांनी काम केलं पाहिजे. तरच ते त्या न्याय मंदिराला पावित्र्य प्राप्त होईल. म्हणून मला नेहमी असं वाटतं की जेव्हा असं एखादं नवीन न्यायालयाची वास्तू तयार होते आणि ती सुद्धा अतिशय आधुनिक अशी, तेव्हा आपल्या सर्वांवरची म्हणजे न्यायाधीशांवरची आणि वकिलांवरची जबाबदारी वाढत असते. आपण इंग्रजीमध्ये एक फ्रेज आहे, ती फ्रेज आपण नेहमी वापरतो, क्वालिटी जस्टिस और क्वालिटी ऑफ जस्टिस. ते मला नेहमी असं वाटतं की जेव्हा आपल्याकडे अत्याधुनिक अशी न्यायालय तयार होतात, ती नुसती न्यायालय एक सुंदर न्यायालय झालं आपण कौतुक करू, आपण त्याचे फोटो काढू, मगाशी आपण जशी एक चित्रफीत तयार केली, चित्रफीत तयार करून आपण दाखवू सगळीकडे, यूट्यूबवर दाखवू, सगळीकडे दाखवू. पण जेव्हा असं आधुनिक न्यायालय तयार होतं त्यावेळेला आपल्यावरची एक जबाबदारी असते. ती जबाबदारी अशी असते की काल ज्या पद्धतीने न्याय मिळत होता पक्षकारांना, आज आपण जेव्हा नव्या इमारतीत कामाची सुरुवात करतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती चांगल्या प्रतीचा न्याय हा पक्षकारांना आपण मिळवून दिला पाहिजे. म्हणून जेव्हा नवीन इमारत होते तेव्हा आधुनिक इमारत होते तेव्हा आपल्या न्यायव्यवस्थेचे जे घटक आहेत, न्यायालयातले कर्मचारी आहेत, वकील आहेत किंवा न्यायाधीश आहेत, त्यांच्यावरची जबाबदारी खूप मोठी वाढत असते. आपल्याला माहिती आहे की ह्यावर्षी आपण घटनेला 75 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे घटना स्वीकृत केलेल्या 26 नोव्हेंबरला 75 वर्ष पूर्ण होतील आणि 26 जानेवारी 25ला घटना अंमलात आलेल्या 25 वर्ष पूर्ण होतील. मला नेहमी असं वाटतं की घटनेची जी प्रिॲम्बल आहे, प्रस्तावना आहे, त्या प्रस्तावनेत 2 फार महत्त्वाचे शब्द आहेत. एक शब्द म्हणजे सेक्युलर आहे. आता सेक्युलर म्हणजे काय? काही लोक म्हणतील धर्मनिरपेक्षता किंवा सर्व धर्मसमूह, अनेक त्याची अर्थ आहेत. पण सेक्युलर हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे आणि डेमोक्रेसी हा दुसरा शब्द आहे, लोकशाही. तर मला नेहमी असं वाटतं की आता 75 वर्ष घटनेला पूर्ण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातली एक आदर्श अशी घटना दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये धर्मातीतता किंवा सेक्युलरिझमचा उल्लेख आहे. म्हणून मला असं वाटतं की आता 75 वर्ष आपल्याला पूर्ण होत आहेत. शेवटी न्यायव्यवस्था आज जी उभी आहे ती ब्रिटिशांनी निर्माण केलेली असेल, पण न्यायव्यवस्थेचा आजचा गाभा ही भारताची राज्यघटना आहे, घटनेने दिलेले न्यायालय आहेत. त्या मला असं वाटतं की आपण एक संकल्पना करायला हरकत नाही. मी हे सांगतो, न्यायाधीशांनी कित्येकदा अप्रिय बोलावं लागतं, तसं मी अप्रिय थोडंसं बोलणार आहे. ते अप्रिय असं बोलणार आहे की न्यायालयाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये पूजा अर्चा वगैरे आपण थांबवली पाहिजे. हे आपल्या सेक्युलरिझमचा कन्सेप्ट आहे, घटनेचा गाभा आहे आपलं तत्त्वज्ञान घटनेचं असेल तर त्या प्रिॲम्बलमध्ये आहे, प्रस्तावनेत आहे. तर मला असं वाटतं की अशा तऱ्हेची पूजा करणं किंवा प्रज्वलन करणं ह्याच्याऐवजी आपण एक घटनेची जी आपली प्रस्तावना आहे, प्रिॲम्बल आहे, त्याची एक तिथे तसबीर ठेवावी. सगळ्यांनी त्याला नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात केली पाहिजे. हे आपण मला वाटतं जेव्हा 75 वर्ष पूर्ण होतील घटनेला, त्या घटनेचा मान राखण्याकरता, घटनेतल्या तत्त्वांची अंमलबजावणी करण्याकरता आपण ही नवीन पद्धत आता सुरू केली पाहिजे. मी कर्नाटक राज्यात असताना अनेक वेळा प्रयत्न केला. थोडेफार असे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम पुष्कळ कमी केले, पण पूर्णपणे मला रद्द करता आले नाहीत. पण आज 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा सगळ्यात चांगला ऑकेजन आहे, ज्याला म्हणतो सगळ्यात चांगली संधी आहे की आपण
एक न्यायालयासुद्धा एक धर्मातीततेचं किंवा सेक्युलरिझमचं रूप आपण देऊया. मला वाटतं गवई साहेबांना पण बराच वेळ बोलायचं आहे. दोनच शेवटी गोष्ट सांगणार आहे मी आपल्याला. मगाशी मी संदीप मांडे साहेबांना विचारलं की हे एवढं मोठं काम आहे, 8 फेब्रुवारीला वर्क ऑर्डर निघालेली आहे, या कामाला पूर्ण व्हायला किती वेळ लागणार आहे? त्यांनी मला सांगितलं 24 महिने. ठीक आहे, 24 महिने म्हणजे माझ्या न्यायाधीश म्हणून कारकिर्दीत ते पूर्ण होणार नाही, पण मला एकच सूचना करायची आहे. ती सूचना मला अशी करायची आहे की आपण सर्वांनी प्रयत्न करून हे 15 महिन्यात काम पूर्ण करूया. याचं कारण असं आहे, म्हणजे पक्षकाराला तर मदत होईलच, न्यायव्यवस्थेला खूप मदत होईल. अजून एक त्याला चांगलं समर्पक असं कारण आहे. आपण जर हे 15 महिन्यात म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर 25 पर्यंत पूर्ण करू शकलो तर इमारतीचं उद्घाटन आपल्याला भारताच्या सरन्यायाधीशांच्या हस्ते करता येईल. आता कोणते सरन्यायाधीश असतील याचा उल्लेख करणं उचित होणार नाही, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर तेवढा आपण जरूर प्रयत्न करा, 15 महिन्यात काम पूर्ण करा. म्हणजे कदाचित सरन्यायाधीशांना आपण बोलवाल, ते व्यासपीठावर बसले असतील, कदाचित इथे बसून मला तो कार्यक्रम पाहण्याचा सुख मला मिळेल, एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. मला आपण सगळ्यांनी इथे बोलवलं आणि माझे 2 शब्द ऐकून घेतलेत, हे आपला आभारी आहे आणि आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.